गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस आपल्या लेवल मध्येच राहिलेला आहे. म्हणजे आपली जी वरची लेवल आहे, खालची लेवल आहे, त्यामध्ये मार्केटने सस्टेन केले. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की शनिवारी ज्या घटना घडलेल्या आहेत, ग्लोबली मार्केट क्रॅशची स्ट्रेंथ दिसते. तसं आपलं मार्केट रिॲक्ट करू शकणार नाही, कारण का इथे बायर्स बसलेले आहेत. बरोबर ना? आणि ह्यालाच बोलतात सायकोलॉजी ट्रेडिंग. न्यूजच्या पाठी धावू नका. न्यूजच्या पाठी कधीच धावू नका. कारण का न्यूज बनवल्याच जातात तुम्हाला फसवण्यासाठी, तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी, तुमचे डायरेक्शन चुकवण्यासाठी, तुमचे ट्रेड चुकवण्यासाठी, तुमचा पैसा खाण्यासाठी. म्हणून त्या गोष्टीवरती कुठल्याही आधारावरती तुम्ही जर ट्रेडिंग करता ते चुकीचं आहे. हा, पण जर सेटअप तुमचा येतोय, तुमचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, डिसिप्लिन आहे, त्याप्रमाणे जर मार्केट चाललंय तर काहीतरी आपल्याला फायदा होईल. आज पुट मध्ये जरासा फायदा झाला, काय म्हणजे फॅमिली मेंबर्सने प्रॉफिट केलं, पण त्यानंतर मार्केट टोटली साईडवेज गेलं. मी वारंवार सकाळपासूनच मी ऍक्टिव्ह होतो. आज टुडे बघा, इथे डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन बनण्यासारखं काहीतरी असं घडत होतं. ठीक आहे. त्यानंतर अजून इथे आरएसआय डायव्हर्जन पण दिसत होतं 12 वाजेपर्यंत. बघा, 12 वाजेपर्यंत. त्यामुळे एक अपलिफ्टमेंट मुवमेंट, वरचा मुवमेंट येण्याची अपेक्षा होती. ठीक आहे. त्यानंतर इथे अजून 15 मिनिटाच्या चार्ट वरती जर मी बघत होतो ना, मी लॉंग डिस्टन्स मध्ये, तिथे पण आरएसआय, म्हणजे आरएसआय म्हणजे काय, इकडनं मार्केट वरती जाणार आहे तर मी खालच्या साईडला पुट साईडला का का खेळू. त्यानंतर मी क्लिअर मेसेज टाकलेला आहे की टुडे इज नॉट माय सेटअप. माझा सेटअप नाहीये आणि मी चान्स पण घेणार नाही. मी उद्यासाठी थांबेन. पुरं एसएल एंडिंग चालू होतं आणि खरंच आज तुम्ही बघितलं एसएल एंडिंग चालू होतं. आणि जर ओवाय जर बघितला, आत्ताची कंडिशन म्हणजे कधीची दोनची कंडिशन आहे की मार्केट पीसीआर आणि ओवाय सुटेबल आहेत खालच्या साईडला येण्यासाठी. पण 920 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा खूप दिवसापासून स्ट्रॉंग सपोर्ट आहे, पहिला पण होता. तुम्ही जर वारंवार मार्केटला बघत असाल तर मार्केटने आज उद्या काय केलंय आणि त्या पहिलं पण काय केलेलं आहे, कुठल्या लेवलला जास्त वेळ काढलेला आहे, तिकडे काय झालंय, ह्या गोष्टी समजणं जरुरी आहे. म्हणून बघा, मी सांगितलं आय विल वेट फॉर माय सेटअप. मी सी साईडला, वरच्या साईडला खेळणारच नाही. आणि मी आज काहीच नाही केलं. डोंट डे टू चॅलेंज द मार्केट. मार्केटला चॅलेंज नका करू. ओव्हर ट्रेडिंग, मार्केटिंग वरती जाणार आहे, सेटअप रेडी होत आहे, स्टॉप फॉर टुमॉरो, नो प्रॉफिट, चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. थांबा, उद्या प्रॉफिट येईल. आजचं कॅपिटल जर गेलं ना तर उद्या तुम्ही खेळू शकणार नाहीत. आज काही मुवमेंट नाही झाली बघा, सिंपल गोष्ट आहे. मार्केट 920च्या खाली आलं का बघा? नाही आलं. कारण का ज्या गोष्टी आपण वारंवार समजतो ना, मग आपण वागत का नाही? यालाच बोलतात डिसिप्लिन आणि पेशन्स. गपचूप बसून राहायचं, काय करायचं नाही. मी आज काय नाही केलं. मार्केटमध्ये स्पाइक येणं, ओव्हर रेशो चेंज होणं, पीसर रेशो चेंज होणं, सगळ्या गोष्टी दिसतात, खऱ्या आहेत. पण त्याच्यापाठी सायकोलॉजिकल ट्रेडिंग पण आहे. हा विषय मी वारंवार सांगतो आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला मी वारंवार अपडेट देत असतो. कारण का एक जिम्मेदारी आहे की लेवल चुकावे नाहीत, काही दुसऱ्या गोष्टी त्या घडाव्या नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ओके. मग आजचा दिवस जर काही नाही झालं तर उद्या काय बघा. उद्याचा दिवस फार इम्पॉर्टंट दिवस आहे, 30 जून, मंथली एक्सपायरी निफ्टीची. त्यामुळे निफ्टीमध्ये एक मोठा मुवमेंट एक्सपेक्टेड असू शकतो. बघा, असू शकतो. पण त्या अगोदर नक्की मार्केट काय केलं बघा. आपल्या लेवल्स लागलेत वरती, इथे 24,080, बघा इथे 80, 24,080 आणि खाली 920. मार्केट ह्याच रेंज मध्ये क्लोजिंग करायचं बघेल. नाहीतर नाहीतर आपण 15 मिनिटावरती चार्ट वरती जर येत असू ना, आपण आरएसआय डायव्हर्जन जर लावला आपण, ओके, तर इथे 15 मिनिटाच्या चार्ट वरती आपल्याला आरएसआय डायव्हर्जन काय दिसत नाहीये. ओके. पण जर इकडनं आपण बघतो ना मोठा आरएसआय डायव्हर्जन, तर इकडनं मला आरएसआय डायव्हर्जन दिसतो, तो आज झालेला आहे. ओके. या गोष्टी ज्या होत आहेत, घडतायत, त्या टेक्निकल वरती आहेत, त्या मी समजू शकतो. दिवसावरती जर आपण बघायला गेलो ना, तर इथे आपल्याला एक झोन मध्ये कॅन्डल क्लोज होणार आहे, असा आपला विषय कालचा होता. बघा, आजचा विषय माझा तोच आहे. उद्यासाठी पण मी इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा करत आहे. ओके. एक रेड कॅन्डलची अपेक्षा करत आहे. बघण्यावरती आहे की इकडनं मार्केट परत रिव्हर्स करतंय
की परत खाली येते. ओके, जर मार्केट इकडनं खाली येण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर मार्केटने ही लेवल 780-90 ची लेवल तोडली तर मार्केट नक्कीच हा उद्या जो पहिला गॅप राहिलाय तो भरण्याचा प्रयत्न करू शकतो. मार्केट लगभग 750 पर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकतो. जर मार्केटने ही गॅप तोडली, ही ग्रीन कॅन्डलच्या लोला जर मार्केट येऊन थांबलं, सस्टेन झालं आणि जर मार्केटने रॅली दिली तर एक प्राइस ऍक्शन बेरिश मध्ये बघा ओव्हरऑल सेंटिमेंट जे आहेत ना, ओव्हरऑल सेंटिमेंट मार्केटचे अजूनही मिक्स आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, काल पण सांगितलं की मार्केट पुरं बॅरिश नाहीये, बायर्स आहेत. जर मार्केट बॅरिश असतं तर आजच मार्केटने ह्या लेवल टेस्ट केल्या असत्या. म्हणजे हा जो झोन आहे, त्याला मार्केटने आजच टेस्ट केल्या असतात आणि उद्या मग अजून खाली येण्यासाठी तिला जास्त त्रास झाला नसता. पण मार्केट थांबतंय का? कारण का इथे काही ना काहीतरी या काही लोक इथे बसलेली आहेत. विषय समजून घ्या. ह्यालाच बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. मग अशा कंडिशन मध्ये आपलं कितपत योग्य आहे ट्रेडिंग करणं? मी तुम्हाला हर वेळेला सांगतो, रोज पैसा भेटत नाही, रोज पैसा भेटत नाही. पण ज्यावेळी जो पैसा भेटतो ना, तेव्हा आपल्या कॅपिटल पेक्षा डबल टिबल पैसा भेटतो. स्टॉक मार्केट हा विषयच तसा आहे. त्यामुळे थांबणं जरुरी आहे, डिसिप्लिन ठेवणं जरुरी आहे, पेशन्स ठेवणं जरुरी आहे. ओके, आता इथे पण आपण जर बघितलं ना तर मार्केट मधल्या झोन मध्ये आरएसआय ओव्हरसोल्ड ओव्हरबॉट झोन मध्ये कुठेच नाही दिसत तुम्हाला. मार्केट इथे असतं तर बोललो असतो की चला ओव्हरबॉट झालंय, मार्केट खाली शिकेल, ओव्हरसोल्ड झालं, मार्केट वरती येईल. मध्ये मग मार्केट ह्या लेवलला काय करेल, किती ताकद लावेल, गोष्ट अशी येते. ठीक आहे, तर येऊया आता आपल्या चार्ट मध्ये 5 मिनिटाच्या आणि बघूया मार्केट नक्की काय करेल. ओके, बघा उद्या सेटअप माझा खूप क्लिअर आहे. मार्केट किती दिवस झाले बघा, 15 तारखेपासून 15 जून पासून आज किती दिवस, 29 जून, 15 दिवस, लगभग 2 हफ्ते पकडा, मार्केट त्याच झोन मध्ये आहे. ओके, आता झोन जर काढायला गेला ना तर मार्केट एक पॅरलर झोन मध्ये चाललेले तुम्हाला दिसून येईल. पॅरलर झोन म्हणजे कसा बघा, बघा हा असा आणि हा इथे खाली घेतोय आणि इकडनं हा पॉईंट इथे लावतोय. तुम्ही पण, मी तुम्हाला स्टार्टिंग पासून का दाखवतोय, कारण तुम्हाला पण तो लावता आला पाहिजे, तुम्हाला झोन कळला पाहिजे. बघा मी उद्या हा झोन लावून ठेवणार आहे. ओके, बघा हर वेळेला मार्केट वरती जाते, मार्केट खाली येते, मार्केट वरती जाते, मार्केट ह्या लेवलला खाली येते, वरती गेले, ट्रॅप केलं, परत खाली आलंय. ओके, त्याचबरोबर आपली इथे एक लेवल पण येते, कुठली आहे, 920 ची लेवल, नीट बघून घ्या. 920 उद्याचं मार्केट गॅप डाऊन झालं इथे, कॅन्डल गॅप डाऊन झाली तर 15 मिनिटाच्या कॅन्डलला क्लोजिंगनी, जर 15 मिनिटाच्या कॅन्डलनी, सेकंड कॅन्डलनी, पहिल्या कॅन्डल जी ग्रीन असू दे, लाल असू दे, कुठली असू दे, तर तिला तोडलं, गॅप डाऊन झाल्याची वार्ता करतोय मी, कंडिशन सांगतोय. जर इथे गॅप डाऊन झालं आणि ही ग्रीन असू दे किंवा लाल असू दे, कुठल्याही कलरची असू दे, आणि जर 15 मिनिटाच्या खाली मार्केटनी ही लेवल तोडली तर मार्केटला ही लेवल देणं एकदम सोपं जाईल, विषय संपला. त्याचबरोबर जर मार्केट फ्लॅट, जसं आज पण फ्लॅट खुललं या गॅपअप झालं, बघा गॅपअप झालं तर मार्केटला पहिली ही 24,080 ची लेवल तोडणं जरुरी आहे. त्यानंतर इथे मला एक सेटअपची गरज आहे. ओआय रेशो, पीसीआर रेशो, सगळ्या गोष्टींवरती मी आधारित राहून नंतर मी ट्रेडिंग करणार आहे. कारण का उद्या बुल्सला ट्रॅप करू शकतात, प्लस बेअर्सला पण ट्रॅप करू शकतात. आता हा बुल्स बेअर्स ट्रॅप करण्याचा विषय जरा मोठा आहे, की मार्केट इकडून दाखवेल तुम्हाला खाली येताना, बॅरिश होताना, आणि बेअर्सला ट्रॅप केलं जाईल आणि मार्केट परत वरती येईल. ओके, असा विषय पण येऊ की वरती मार्केट जात असेल आणि पटकन बुल्सला ट्रॅप करून मार्केट खाली येईल. पण मार्केटचा हा झोन जरा विक्षिप्त प्रमाणे वागतोय, हे आपल्याला समजायला पाहिजे आणि त्यानंतर आपण ट्रेडिंग केली पाहिजे. बघा इथे मला सेटअपची गरज नाही, कारण का ऑलरेडी मार्केट खालच्या लेवलला आहे, त्यामुळे मार्केट पटकन तुम्हाला लेवल सकाळ सकाळ देऊन टाकेल. आणि जर वरच्या साईडला बघताय तर इथे आपल्याला सेटअपची गरज आहे. मार्केट खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे. त्यानंतर आरएसआय डायव्हर्जन पण बघण्याची गरज तुम्हाला लागेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट, मार्केट जर ह्या झोन मध्ये राहत असेल ना तर येणाऱ्या काळामध्ये जून मध्ये मार्केटचा एक सुंदर मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू शकतो.
मी तुम्हाला काल पण सांगितलं, हे तात्यांचं आणि इराणचं मध्ये जे चाललेलं आहे ना, ते सगळ्या गोष्टी फक्त दोघांच्या साईडला प्रॉफिट करून घेणार. इकडनं हिनी बॉम्ब टाकला, हा प्रॉफिट करतो, तिकडनं त्यांनी बॉम्ब टाकला, हा प्रॉफिट करतोय, आपण भरकटले जातोय. मग आपण का भरकटले जाऊया? थांबा ना. बघा, ह्या 2-3 महिन्यांपासून मार्केट विक्षिप्त वाटतं, हे तुम्हालाही माहिती, मला पण माहिती आहे. मुवमेंट्स मोठ्या भेटत नाहीत. मार्केट गॅप अप गॅप डाऊन मध्ये सगळे प्रॉफिट बुकिंग होते. काल पण असं झालं, प्रॉफिट बुकिंग झालं, पटकन मार्केट खाली आलं. मार्केटला जायचं तर वरतीच आहे, पण तो खाली येतोय हर वेळेला. मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला दिशा माहिती नसते ना, सिंपल गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही एक अनोळखी रस्त्यावरती चालत असताना, अनोळखी रस्त्यावरती गाडी चालत असता, तेव्हा तो तुम्हाला रस्ता माहिती नाही आणि रस्त्याची वळणं जर असतील ना अशी, तर गाडी सावकाश न्यायची असते, थांबायचं असतं, टर्निंगला स्लो करायची असते, नंतर टर्न मारायचा असतो. आपण काय करतोय? सरळ घुसायचा प्रयत्न करतोय. हे चुकीचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी समजत असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी पण समजल्याच पाहिजे आणि तुम्ही त्याचे पालन केलं पाहिजे. ह्यालाच आपण बोलतो आपला सेटअप, आपला डिसिप्लिन, आपला पेशन्स. एवढं शिकून पण जर आपण ओव्हर ट्रेडिंगचा विषय जर आपण घेत असो की एक घेतला, दुसरा घेतला, लॉस कव्हर, तिसरा घेतला, कधीच कव्हर होणार नाही. एक विषय समजा तुम्ही, इन केस इथे कोणी कॉल घेतला असेल, काय डब्ल्यू पॅटर्न बनतोय, ओके, डब्ल्यू पॅटर्न बनतोय, इथे कॉल घेतला असेल आणि तो वरती पण आला प्रॉफिटमध्ये, त्यानंतर परत खाली आला, पण इकडे येताना ज्यांनी जर 100ला घेतला असेल ना, तो सरळ इथे 80ला आला आणि मार्केट जेव्हा परत ह्या लेवल जातं ना, तेव्हा हे 80ला जात नाही प्रीमियम, हा जास्तीत जास्त जातो 91ला या 90ला. का? प्रीमियम डिकेचा विषय आहे. मार्केट उद्या क्लोजिंग यायची एक्सपायरी आहे, मार्केट तुम्हाला देणारच नाही. आणि इकडनं मार्केट जरी वरती गेलं असतं ना, तरी तुम्हाला 120 पॉईंट साठी तुम्हाला मारामारी करायला लागली असती. लिहून घ्या, मार्केट सहजासहजी पैसे देत नसतो. आणि आपल्याला काय वाटतं, मग आपण चांगलं करतोय, आपण इथे क्वांटिटी वाढूया अजून, आणि मार्केट परत आपल्याला त्याच लेवलला आणून ठेवतं. बघा, एकदा जर तुमचा सेटअप चुकला ना, तर तुम्ही परत ट्रेडिंग करायची नाही. ह्यालाच बोलतात डिसिप्लिन. जेव्हा आपण लालच करतो, हे आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो, अरे मार्केट मला असं कसं करू शकतो, मला काही समजत नाही का मार्केट बद्दल. तेव्हा जाऊन तुमचा आतमधला इगो जेव्हा जागा होतो, आणि तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये इगो चालत नाहीये. तुम्हाला जर ट्रेडिंग करायची तर तुम्ही तुमच्या मधनं येऊन एक वेगळे व्यक्ती बनायला लागतं. जसं की एका जॉबवर जेव्हा तुम्ही जाता ना, नवीन जॉब तुम्ही जाता, तेव्हा तिकडचं रहन सहन, तिकडचं रूल्स सगळं करायला लागतात. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, टाय सकट, चांगले केस, दाढी करून चांगलं व्यवस्थित बॅग घेऊन जायची असते. आपण हाफ चड्डी घेऊन गेलो कामाला, आपल्याला ठेवतील का? रूल्स आहेत ना, तिकडचे रूल्स आहेत. 10लाच यायचं, 6लाच निघायचं, 1ला लंच टाइम. आपण 11ला जातोय आणि 12 वाजता जेवायला बसतोय आणि 5 तास निघतोय. कितपत ते योग्य आहे ते तुम्ही सांगा. ह्यालाच बोलतो तो आपण डिसिप्लिन. मग ट्रेडिंग मध्ये डिसिप्लिन का नाहीये, या कंट्रोल का नाहीये? मी असं नाही बोलत की तुम्ही उद्या जाऊन मेडिटेशन करा मग कंट्रोल होईल. कंट्रोल का नाही? कारण का ह्यालाच बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. हा विषय खूप मोठा आहे. 5-6 वर्षानंतर हा विषय जर मी समजत असेल तर माझा पण तो प्रवास आहे, तुमचा पण तो प्रवास आहे. पण तुमच्या प्रवासामध्ये मी तुमचा साथीदार आहे, तुमच्या पाठी उभा आहे. माझ्या शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. भले तुम्ही ट्रेडिंग केलं नाहीत, प्रॉफिट केला नाहीत, पण काहीतरी शिकताय, हा विषय लक्षात घ्या. आणि शिक्षण कुठल्याही वयामध्ये आणि कुठचंही शिक्षण कधीही वाया जात नाही. शिक्षण कधीही कामाला येतं. ते कुठलंही असू दे, ड्रायव्हिंग असू दे, स्विमिंग असू दे, स्वयंपाक असू दे, कुठली कारागिरीची कामं असू दे, शिक्षण कधीच वाया जात नाही. कधी ना कधी तुम्हाला कामाला येतं. ठीक आहे. तेव्हा उद्यासाठी तुम्हाला क्लिअरली सांगितलंय, मी खूप क्लिअर आहे. इथे पहिला टार्गेट जो असेल माझा लगभग 800, त्यानंतर माझा टार्गेट डायरेक्टली 720 पर्यंत, आणि त्यानंतर जर मार्केटला यायचं असेल तर मला खाली 650चा टार्गेट दिसतोय. मी लगभग 650 नाही, 780 पकडून चालतो अंदाजे. 780 ने 750 पकडा, कारण का त्याच लेवलला मार्केट दिसते. आणि जर वरती असेल तर मार्केट जर वरती फुटलं तर एक नंबर ट्रेड होऊ शकतो. बहिणी भावांनो, नीट लक्षात घ्या. 24,160, 24,280 आणि डायरेक्टली इथे 320. सिंपल सेटअप आहे. जास्त प्रेशर करू नका. मार्केट मुवमेंट देत असेल, मार्केटला सोडून द्या, दुकान बंद करा.
आणि आपलं काम करा. जेव्हा काही गोष्टी तुमच्याकडे करायच्या नसतील ना, तेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल तर चुकीचे आहे. तुम्ही ट्रेडिंग हा विषय खूप सिरियसली घ्या. येस, डीपली बोलतोय, कारण आज खूप जणांनी काय काय गोष्टी वेगळ्या केल्या असतील, कारण मला कळतंय ते गोष्ट इथे. अशा मार्केटमध्ये चुका होणं स्वाभाविक आहे, पण याच्यातनं पण काय शिकलो हे समजणं पण जरुरी आहे. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा येणारा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षित हा व्हिडिओ थांबत असेल. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला नक्कीच आवडला असेल, समजला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करा. आजच्या पुरती एवढं. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.